CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2009 म्हणजे जवळपास 15-16 वर्ष आधी एकत्र आले असते तर आज तिथलं चित्र काही वेगळं असतं। तसंच राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ज्या शाखांना निवडणुकीच्या 4 दिवस आधी भेटी दिल्या हे देखील 6 महिन्यापूर्वीच करायला हवं होतं। 4 दिवसांपूर्वी शाखांना भेटी देणं हे योग्य नव्हतं असंही त्यांनी म्हटले आहे। तसेच आमचा भाजपालाच निवडणुकीपूर्वी युती असल्याने मुंबई पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। मुंबईमध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही लढलो, प्रत्येक ठिकाणी लढलो ते शिवसेना भाजप म्हणूनच त्या ठिकाणी जिंकणार आहोत। खरं तर उद्धव साहेब आणि राज ठाकरे जे आता एकत्र आले हे जर 2009 मी मागे पण सांगितलं तर 10-15 वर्ष आधी आले असते तर चित्र वेगळं असतं। आणि ज्या म्हणजे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की अमित ठाकरे आणि राज ठाकरे एका सोबत प्रचाराला मतदानाला 4 दिवस असताना तुम्ही शाखेला भेटी देऊ राहिले। अरे शाखेला भेटी कधी दिवस असतात? निवडणुकीच्या 6 महिने आधी पक्ष बांधायचा असतो तेव्हा जर भेटी दिल्या असत्या आज रिझल्ट वेगळे असते। तुम्ही प्रचार सोडला, बरं दोघं चालले तर कुठल्या शाखेला भेट देणार तुम्ही, मनसेच्या की शिवसेनेच्या? त्याच्यामुळे केवळ सभांच्या वर्षावर आणि मीडियावर आमच्या शिंदे साहेबांना नाव ठेवणे याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकरे परिवाराने काही केलं नाही आणि त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचं दुर्लक्ष झालं। निवडणुकीमध्ये प्रचार सोडून कार्यालयाची भेटी देणं हे तर मला वाटतं कोणातरी दिवाळखोर विचाराच्या माणसाचं जे काम असेल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना पराभव पाहायला लागला। ज्या 92 जागा होत्या 92 जागापैकी फक्त 71 जागा म्हणजे 21 जागा ती त्या ठिकाणी मायनस झाले। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।